चेक संभाजी ब्रिगेड नवी मुंबई अध्यक्ष संदीपजी देसाई यांच्याकडनं राजू आणि सुजित शेवाळे यांच्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे। आपल्याला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आणि आपलं पारितोषिक मात्र घेऊन जायचंय। राजू आणि सुजित आपल्याला विनंती असेल आपण या। संभाजी ब्रिगेड चे नवी मुंबईचे अध्यक्ष संदीपजी देसाई साहेब यांच्याकडनं अप्रतिम फलंदाजीसाठी, त्याचबरोबर राजूला सुर्वे साहेब काका यांच्याकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक। 32 धावांच्या वरती धावा त्याने केल्यात असं टार्गेट त्यांनी सांगितलं होतं आणि ते कंप्लीट केलं आणि त्याचमुळे सुर्वे काकांकडनं आणि सुर्वे काकाच्या तालमीत तयार झालेला खेळाडू राजू कंक, संभाजी ब्रिगेड नवी मुंबईचे अध्यक्ष, त्यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक। सुजित शेवाळे संदीपजी देसाई साहेब यांच्याकडनं सुजितसाठी 500 रुपये, त्याचबरोबर राजू कंक यांना देखील 500 रुपयाचं पारितोषिक मात्र दिलं जाते आणि त्याचबरोबर सुर्वे काका यांच्याकडनं देखील 1000 रुपयाचं पारितोषिक। सर्वांचं अभिनंदन आणि जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि ऐकूया दत्तात्रय म्हात्रे सर यांना। धन्यवाद। थँक्यू सो मच। महाराष्ट्राच्या आराध्य दैवत गणरायाला विनम्र अभिवादन करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा। पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2024 हे शानदार पर्व आपण पाहत आहात आणि सध्याशी सामना आपण पाहतोय 32 शिराळा आणि त्यांच्या अगेन्स्ट पोलादपूर टीम। पहिल्याच बॉलवर ऑन साइडला बॉलला फिरवून दिला, डीप स्क्वेअर लेगला बॉल जाईल त्या ठिकाणी। पहा अगदी अडसर आहे कारण पावसाळी क्रिकेट तुम्ही पाहताय। माफ करा, पंचांचा इशारा। पहिल्या बॉलवर आलाय षटकार। सुरुवात मात्र अगदी दमदार केली गेली। बॅट्समन ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता। पहिल्याच बॉलवर उसळी घेतलेला बॉल, त्याच्यावर आक्रमण केल्याने पहिला बॉल सीमारेषेच्या बाहेर, क्षेत्ररक्षण थोडीशी चुकी जरूर झाली। मयूर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, यावेळी मात्र व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न। ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, अगदी जंप मारून बॉलला अडवलं जाईल तोपर्यंत एक सिंगलने स्ट्राइक रोटेट होईल। राजा आणि संदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। पोलादपूर संघाच्या माध्यमातून पोलादपूर तालुका ग्रामीण यांच्या माध्यमातून ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर आणि त्याचे निलेश दादा कोळसकर यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि सुरुवात मात्र दमदार झाली। गोलंदाज मयूर यावेळी मात्र टोक क्रशर बॉल टाकण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्यावरचा बॉल बाईच्या स्वरूपात एक सिंगल जरूर या ठिकाणी प्राप्त केली। पंचांचा इशारा लेग बाईच आला आणि एक सिंगलने स्कोर कार्डवर आणखीन एक धाव ऍड झाली। आतापर्यंत आपण पाहिलं तर 8 धावा स्कोर कार्डवर। 2 बॉल मध्ये आतापर्यंत 7 धावा संदीपच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या। मान्सून ब्लास्ट एकीकडे आपण पाहतोय मयूर पन्हाळकर, ज्या खेळाडून खरं तर या नवी मुंबईच्या कुरुक्षेत्रावर एक इतिहास घडवलाय। शतकवीर मयूर पन्हाळकर सध्या गोलंदाजी मार्कवर। एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय स्वराज्य 32 शिराळा या संघाच्या माध्यमातून। मागच्या मॅच मध्ये देखील मॅन ऑफ द मॅच ठरलेला आणि बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई आपण सध्याच्या घडीला पाहतोय। कारण आपण जर पाहिलं तर अनेक तालुक्यांमधले खेळाडू एकत्र खेळताना आपल्याला पाहायला मिळतात, त्यामुळे प्रत्येक खेळाडू हा नक्कीच या ठिकाणी बेस्ट खेळाडू आहे आणि आपल्या परीने आजच्या दिवसामध्ये बेस्ट देण्याचा प्रयत्न प्रत्येक जण। पावसाळी स्पर्धा आहे, मान्सून ब्लास्ट पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम तुम्ही पाहत आहात आणि प्रत्येकाला या पहिल्या पर्वावर आपलं स्वतःचं नाव अस्तित्व कोरायचं आहे। हा देखील सरळ पट्ट्याने बॉलला फेकून दिला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असेल का, परंतु पाण्याचा अडसर त्या ठिकाणी आहे। सिंगल मात्र जरूर दोन्ही खेळाडूच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते। परंतु मागच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने आपण राजू कंक आपल्याला बरसताना पाहायला मिळालं, त्याचबरोबर सुजित यांची बॅटिंग अफलातून आपल्याला पाहायला मिळाली, तर दुसरीकडे देखील प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न। फुलर लेनचा बॉल यावेळी चुकीला माफी नाही। बॉल मिड विकेटच्या झोन मध्ये पंचांचा इशारा आलाय, इट्स अ मॅक्सिमम षटकार। आता हात खोलायला सुरुवात केली बॅट्समन संदीप। ज्या खेळाडूचा जर आपण विचार केला तर
ज्याने 3 बॉलमध्ये 7 धावा काढल्यात, परंतु या वेळेला राजू स्ट्राईकला आपण पाहतो फुलर लेनचा बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. बॉलने अगदी डिस्टन्स देखील कव्हर केला आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. दोन्ही खेळाडूंनी आता हात खोलायला सुरुवात केली, कारण एक मोठी धावसंख्या, कारण समोर देखील संघ तेवढाच ताकदवर आहे आणि तगडा आहे. यावेळी मात्र फ्लिकचा फटका, मनगटातल्या ताकदीचा खूप चांगला वापर केलाय, परंतु डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेल्यानंतर एक सिंगल मात्र प्राप्त होईल. या सिंगल नंतर 16 धावा ऑन स्कोर आपण पाहतो. पहिल्या षटकाची समाप्तीची घोषणा पंचांच्या माध्यमातून आणि MTC लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पहा. अगदी सुरेख चित्र आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम. आणि कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर MTC लाईव्हची भरपूर काही चर्चा झाली. जेवढी चर्चा खेळाडूंची झाली, जेवढी चर्चा या आयोजनाची झाली, तेवढीच चर्चा MTC लाईव्हची देखील झाली. कारण अगदी स्फटिकासारखं सुंदर चित्रण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम अक्षय शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचले. नवीन गोलंदाज अमर गायकवाड गोलंदाजी मार्कवर. पहिलं षटक थोडंसं एक्सपेन्सिव्ह राहिलंय. 16 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केले आणि आता दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर अमर आलेत. स्ट्राईकला आपण पाहतोय संदीप. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 14 धावांची विस्फोटक खेळी केली संदीप यांच्या बॅट मधून आपण पाहिले. अमर पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेट. पहिल्याच बॉलवर ओव्हर पिच बॉलवर हल्ला चढवला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. फलंदाज बाद. पहिला धक्का लागतोय. रोहितच्या हातामध्ये बॉल जाऊन विसवला आणि संदीप एक विस्फोटक बॅट्समन ज्याची भरपूर चर्चा आम्ही करत होतो, तो मात्र माघारी परततो आणि पहिला या ठिकाणी ब्रेक थ्रू प्राप्त झालाय स्वराज्य 32 शिराळा टीम साठी. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. ओव्हरपिच बॉल होता. बॅटचा थोडस आपण जर पाहिलं तर ग्रीप कुठेतरी थोडीशी फिरली आणि त्याचाच परिणाम की काय. रबर बॉल क्रिकेट म्हटलं की तुम्हाला भरपूर काही सांभाळून खेळावं लागतं, कारण ग्रीप देखील तेवढीच चांगली असणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर गोलंदाजी करताना देखील तुमच्या शूजला ग्रीप असणं फार गरजेचं आहे. या सगळ्याच गोष्टींचा ताळमेळ तुम्हाला रबर बॉल क्रिकेटमध्ये घडवून आणावा लागतो. बॉल स्विंग देखील भरपूर होतो, कारण टेनिसपेक्षा हा बॉल थोडंसं वजनाने हलका देखील असतो, त्यामुळे अगदी नजर देखील ठेवावी लागते. नवीन बॅट्समन अभिषेक मैदानामध्ये आलाय आणि अमरला पहिल्या बॉलवर मिळाली सफलता. एक ब्रेक थ्रू जरूर मिळालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेट. हो, यावेळेला मात्र नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येईल का. ओ नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडल्यानंतर 2 क्षेत्ररक्षक बॉलवर आलेत. तोपर्यंत 2 धावा दरम्यानच्या काळामधून दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून काढल्या गेल्यात आणि आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्यात धावा 18 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 1.2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत झालाय. 4 षटकांचे सामने तुम्हाला पाहायला मिळतील. पहिल्या या चषकावर नाव कोरण्याचा प्रयत्न कोणती टीम करेल. यावेळी मात्र पहा, विकेट सॅक्रिफाईस केली जाते, कारण एका स्ट्राईकवर 2 ट्रेन धावू शकत नाहीत. एकाला विकेटचं या ठिकाणी नक्कीच सॅक्रिफाईस करावा लागतोय आणि इथे मात्र अभिषेक बॅक टू डग आउट. काय घडलंय, दूध का दूध पाणी का पाणी तुम्ही पाहू शकता. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. बॉल टप्पा पडल्यानंतर तिथे मात्र रन्स काढण्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी दोन्ही खेळाडूंमधलं ताळमेळ कुठेतरी फसलं गेलं आणि त्याचाच परिणाम या ठिकाणी आपण पाहू शकताय की विकेट सॅक्रिफाईस करावं लागलं. 2 विकेट आतापर्यंत माघारी गेलेत आणि ही ओव्हर मी म्हणेन फार सफल होताना आपल्याला पाहायला मिळतंय अमर यांची. खूप चांगला स्पेल, कारण पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 16 धावा. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 3 बॉल टाकून झाले. 3 बॉलमध्ये आतापर्यंत खर्च केला फक्त 2 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक चांगलं इकॉनॉमिकल षटक आतापर्यंत अमर गायकवाड यांच्या माध्यमातून. अभिषेक मैदानाच्या बाहेर, नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलेत. गणेश आणि राजा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार अमर गायकवाड. पहिलाच बॉल. यावेळी मात्र पहा, टप्पा पडल्यानंतर थोडासा काटा बदललाय. त्यानंतर बॉल आपण पाहतो शरीराचा वेध घेतला. लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि पंचांचं देखील कौतुक करावं लागेल. रबर बॉल क्रिकेट म्हटलं की पंचांची देखील जबाबदारी फार मोठ्या स्वरूपात वाढते आणि आज जर आपण पाहिलं तर अगदी 180 डिग्रीचं मैदान आहे आणि भौगोलिक परिस्थितीचा जर विचार केला तर अशा प्रकारचं मैदान जिथे तुम्हाला 11 खेळाडू अगदी मैदानाच्या आतमध्ये 180 डिग्रीमध्ये, त्यामुळे खेळाडूंची खूप कसरत असते. एक्स्ट्रा कव्हरच्या झोन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. अगदी नैसर्गिक अडथळा या ठिकाणी पाण्याचा आपल्याला पाहायला मिळतोय
आणि पहा झुंज दोन्ही खेळाडूंची, कारण प्रत्येक जण अगदी कसोशीनं प्रयत्न करतो की ही मॅच जिंकायची. तब्बल 50,000 रुपयांचं रोख पारितोषिक. आणि त्यापेक्षा आणखी महत्वाची गोष्ट काय तर पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्टचा 2024 हे पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वामध्ये प्रत्येकाला आपलं नाव कोरायचं जे सुवर्णाक्षराने. यावेळी मात्र पहा अगदी समोर टाकलेला बॉल टप्पा पडल्यानंतर फिरलाय आणि यावेळी मात्र आणखीन एक डॉट बॉल आलाय. खूप कौतुक करावं लागेल अमर गायकवाड ज्या पद्धतीचा स्पेल टाकलाय, लाजवाब, काबिले तारीफ. कारण एका ओव्हर मध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात एका ओव्हर मध्ये. अगदी कंजूस प्रकारची गोलंदाजी. खर तर जी गरज आहे, TDPLचं पहिलं पर्व देखील हा खेळाडू खेळला आणि खूप चांगली भूमिका त्याची देखील त्या पर्वामध्ये राहिली. आणि आज त्याच अनुभवाचा पूर्णपणे वापर अमर गायकवाडने केला आणि आपल्यातून गोलंदाजीचं प्रदर्शन. 2 ओव्हर आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 विकेटच्या मोबदल्यानंतर 21वा स्कोर कार्डवर लागल्यात. गणेश आणि आता सुशांत पाटील गोलंदाजी मार्कवर. स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळत असताना पंचांचा इशारा, इट्स अ डेड बॉल. स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळतो त्यामुळे या खेळपट्टी संपूर्ण माहिती या खेळाडूला जरूर आहे आणि आज स्वतःच्या ओळखीच्या खेळपट्टीवर कशा पद्धतीने खेळ साकारतो. परंतु समोर आहे गणेश. 2 बॉल फेस करताना एक फक्त धाव त्याने काढली. ते मात्र सरळ पट्ट्याने मारण्याचा प्रयत्न, व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे का, परंतु ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. अगदी ओव्हर पिच बॉल होता, अगदी सरळ पट्ट्याने बॉलला फेकून दिलंय षटकारासाठी. ओहो, यावेळी मात्र बॉल लेफ्ट करण्याचा प्रयत्न, थोडा नक्कीच या ठिकाणी शंका होती. पंचांचा इशारा, डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेला. त्याचबरोबर 2 धावा या देखील बॉलवर प्राप्त होतील. 29वा आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्यात. सुशांत पुन्हा एकदा तयार. गणेश यांच्यासाठी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, बॉटम हँडचाच खूप चांगला वापर. एक्स्ट्रा कव्हरच्या झोन मध्ये क्षेत्ररक्षक तिकडे आहे आणि 2 धावांसाठी जरूर प्रयत्न होईल आणि दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून बघता बघता 2 धावा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. खूप चांगली स्पर्धा, भरपूर काही चर्चा या स्पर्धेच्या माध्यमातून आणि जिथे किरण मस्कर हे नाव जोडलं जातं ती स्पर्धा अव्वल दर्जाची नक्कीच करण्याचा प्रयत्न किरण मस्करचा नेहमीच असतो. इथे आणखीन एक लाजवाब स्ट्रोक, बॅटचा टक असा आवाज जरूर आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या झोन मध्ये बॉल, सीमा रेषा पार, टाटा बाय बाय, षटकार. पहा आज खरं तर प्रतिष्ठा देखील पणाला लागलेली आहे. मान्सून ब्लास्ट पहा तुम्ही, अगदी क्लास दाखवलं या खेळाडूनं. विराट कोहली सारखा फटका या ठिकाणी सजवला गेला आणि अगदी स्टँड अँड डिलिव्हर्ड हा फटका आपल्याला पाहायला मिळाला एक्स्ट्रा कव्हरच्या झोन मध्ये. आणि अशा प्रकारचा फटका तुम्हाला मारायचा असेल तर तुमच्याकडे एक चांगलं कौशल्य असावं लागतं आणि हे कौशल्य दाखवत असताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश इज ऑन फायर, 5 मध्ये 15 आतापर्यंत केल्यात. सुशांतची जबाबदारी आता वाढली होम ग्राउंडवर. सुशांत मात्र थोडस महागडा ठरत असताना आपण पाहतोय. हा देखील खोलवर टप्प्यावरचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, डीप लॉंग ऑन वर क्षेत्ररक्षक बॉलवर येतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉलला पकडतो तोपर्यंत एक सिंगल मात्र दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून प्राप्त होतोय. संघर्ष आता पराकोटीला पोहोचलाय दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. एकीकडे आपण पाहतोय तर शंकरदादा मोहिते साहेब आणि रामजी अमगर साहेब यांची स्वराज्य बत्ती शिराळा ही टीम आपल्याला पाहायला मिळते. तर पोलादपूर तालुका ग्रामीण आपल्याला पाहायला मिळते निलेश दादा कोळसकर यांची ही टीम. त्यामुळे या कुठेतरी संघ मालकांची देखील प्रतिष्ठा कुठेतरी पणाला लागली. यावेळी मात्र बॅट अँड पॅडच्या मधून अगदी सुसाट वेगाने हा बॉल यष्टीरक्षकाकडे ट्रॅव्हल झालाय. आणि विकेट किपरचं देखील कौतुक करावं लागेल कारण रबर बॉल अगदी वेगाने जात असतो. इथे मात्र संधी जरूर आहे नाही नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकता घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल गेलाय आणि कमबॅक शेवटच्या 2 बॉलवर अप्रतिम आपल्याला पाहायला मिळालं सुशांत याच्या माध्यमातून. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 39 रन स्टील ऑन द स्कोर कार्ड.
3 षटकं या ठिकाणी संपुष्टात आले. 39वा स्कोर कार्डवर लागलेत. पहिलं षटक थोडंसं महागडं, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 5, पहिल्यामध्ये 16 आणि तिसऱ्या षटकाचा जर विचार केला 18 धावा तिसऱ्या षटकामध्ये देखील या ठिकाणी प्राप्त झाल्यात. त्यामुळे शेवटचं षटक, तिसरं षटक महागडं ठरले. आता शेवटच्या षटकाची जबाबदारी कोणावर दिली जाईल तर राजू पवार आलेत शेवटच्या षटकामध्ये. गणेश नावाचं वादळ आता सध्या घोंगावत असताना त्याच्या समोर एक चांगली गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी टाकावी लागेल. 6 बॉलमध्ये 16 धावा आतापर्यंत गणेश यांनी साकारल्यात. आता समोर आहे गणेश. पहिलाच बॉल अगदी समोर, स्टँड अँड डिलिव्हर्ड होईल का, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एलिमिनेशन थोडस कमी पडलंय आणि सुशांत घेतली कॅच. तिसरा धक्का लागलाय पोलादपूर टीमला. यस, नेक्स्ट मॅच टॉस साठी नक्कीच निमंत्रित करेन. परी 11 कराड अगेन्स्ट बाबाराजे 11 जावली टीम. दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती करेन टॉस साठी आपण यायचंय. आज खरं तर मैत्रीचा दिवस आहे, फ्रेंडशिप डे आहे. भरपूर काही चर्चा मैत्रीच्या बाबतीत आपण सकाळपासून केली, परंतु मैत्री गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोडा. कारण गरज संपली पण गरज संपते, परंतु सवयी कधीच तुटत नाही. आणि मैत्री हे जगातलं एकमेव असं नातं आहे जे रक्ताचं नसलं तरी खात्रीचं असतं. त्यामुळे फ्रेंडशिप नक्कीच तुम्ही ठेवा, परंतु ती निस्वार्थी असली पाहिजे. मैत्री सुदामासारखी असली पाहिजे. फटका चांगला यावेळी मात्र पहिल्याच बॉलवर ओमकारने परंतु डिक्लेअर झोन मध्ये बॉल केलाय. आणि आज जर आपण पाहिलं तर तुम्हाला दिशा देखील ठरवावी लागेल. ती दिशा तुमच्या मॅचची दशा ठरवू शकते, कारण तुम्हाला समोरच्या बाजूने खेळावं लागेल. आणि बरेचसे खेळाडू अगदी 360 डिग्री मध्ये खेळत असल्यामुळे कदाचित रबर बॉल क्रिकेटमध्ये आणखीन एक लव जाधव सर गोष्ट आहे की रबर बॉलसाठी थोडीशी प्रॅक्टिसची देखील जास्त गरज असते. परंतु तरी आजच्या दिवसामधला खेळाचा जर विचार केला तर अप्रतिम खेळ प्रत्येकाने साकारलाय. डेड बॉलची घोषणा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. परंतु एक चांगला सन्मानजनक स्कोर कडे जात असताना आपण पाहतोय पोलादपूर टीम. परंतु या षटकामध्ये किती धावा येतील हे गणित ठरवेल. या मॅच मध्ये कोणाचं वर्चस्व राहील. गोलंदाज सय्यार राजू यांचा यावेळ मात्र थोडासा बॅकफुटला जाऊन कव्हरच्या दिशेने बॉलला मारण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, पाण्याचं थोडंसं अडसर या ठिकाणी, परंतु एक धावेपासून मात्र रोखू शकणार नाही. आजची ही स्पर्धा नक्की प्रत्येकाच्या स्मरणात राहील. दिवस येतात, दिवस जातात, परंतु आठवणी या प्रत्येकाच्या स्मरणामध्ये नक्कीच राहत असतात. हा देखील अगदी समोर टाकलेला बॉल. यावेळी मात्र एलिमिनेशन भरपूर काय, उंची भरपूर काय आपल्याला पाहायला मिळते. स्किट देखील होत आहेत खेळाडू. आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये थोडंसं स्वतःला देखील सावरून खेळा अशी नक्कीच या ठिकाणी नम्र विनंती करेन. सिर सलामत तो पगडी 50. भरपूर काही स्पर्धा अजून आपल्यासाठी आहेत, त्यामुळे थोडंसं स्वतःच्या जीवाला सांभाळून देखील खेळा, कारण पावसाळी क्रिकेटचा आम्हाला देखील अनुभव आहे. परंतु खूप चांगलं कॉन्टेस्ट या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. राजू आतापर्यंत 3.4 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. यावेळी मात्र जोरकस मारण्याचा फटका. यावेळी मात्र फटका फसलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. सुरेख झेल 100 कॅच अक्षयने पकडलाय आणि विकेट क्रमांक 4 राजा बॅक टू डगआउट. अक्षय पवार पहा, अक्षय रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. आणि अक्षय मात्र आमच्या सोबत जोडलेले आहेत. एक अक्षय जो आपण सध्या स्क्रीनवर, एक अक्षय तुम्ही स्क्रीनवर आता थोड्या वेळात पाहाल ऍक्शन रिप्ले मध्ये, तर दुसरा अक्षय हे तुम्हाला दाखवण्याचं काम करेल. अक्षय शेठ मात्रे, ओमसाई MTC चे सर्वा ज्यांच्या माध्यमातून दाखवलं जाते. पहा, स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली, बॉल भरपूर काळ हवेत राहिलाय. आणि कॅमेरामॅनचं देखील कौतुक आणि इथे अक्षयचं कौतुक करावं लागेल. स्वतःवर विश्वास नव्हता. इट्स अ अनबिलिव्हेबल कॅच फॉर अक्षय, परंतु खूप चांगली दर्जेदार कॅच या ठिकाणी पकडली जाते. 3.5 शेवटचा बॉल या इनिंग मधला संपन्न होईल तोपर्यंत आपण पाहतोय खूप चांगला दर्जेदार खेळ या ठिकाणी. स्वराज्य 32 शिराळा. येस, पवारची पॉवर आपल्याला पाहायला मिळते, कारण पवार हे नाव सध्याच्या घडीला भरपूर आपण पाहतोय. आमच्या पेण मधला योगेश पवारला तुम्ही पाहता, सावळेगावचा किरण पवारला देखील पाहता, अक्षय पवार
देखील सावळेगावचा आहे, परंतु आज अक्षय पवार या ठिकाणी अप्रतिम कॅच साकारली गेली. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, पूल करण्याचा प्रयत्न, पण नॉट सक्सेसफुल, कारण फक्त सिंगल धाव प्राप्त होईल. या सिंगल नंतर स्कोर कार्डवर आता लागली 1 धाव आणि षटक क्रमांक 4 संपन्न झाले. 44 धावा स्कोर कार्डवर लागल्यात आणि 24 बॉल मध्ये आता 45 धावांचं टार्गेट या ठिकाणी स्वराज्य 11 32 शिराळा, ज्यांचा नादच निराळा, त्यांच्या समोर आता आव्हान ठेवलं गेलेलं आहे. पवार भरपूर काय आहेत. बॉलर आपण राजू पवार पाहिलेत आणि आमचे स्कोरर देखील नितीन पवार आहेत. त्यामुळे पवारची पॉवर आज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यांचा देखील उल्लेख होणं फार गरजेचं आहे, कारण पडद्याच्या मागचे कलाकार यांचं देखील कुठेतरी गुणगौरव होणं फार गरजेचं आहे. चला टॉससाठी या. परी 11 कराड आणि बाबाराजे 11 सावली टीम, आपण टॉससाठी या प्लीज. चला दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती करेन, परी 11 कराड आणि त्यांच्या अगेन्स्ट बाबाराजे 11 जावली टीम. चला जावली टीमचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. परी 11 कराड टीमचे कर्णधार. चला चला मैत्री दिवस आहे. मैत्री ही श्रीकृष्ण आणि सुदामा सारखी असावी. एकाने गरिबीतही आपला स्वाभिमान सोडला नाही आणि दुसऱ्याने कधीही श्रीमंतीचा अभिमान केला नाही. अशी मैत्री आपली असलं पाहिजे. चंद्रासारखी शीतल, सूर्यासारखी तेजस्वी अशी आपली मैत्री असायला पाहिजे. आज मैत्री दिनाच्या आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. आणि त्याचबरोबर ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला स्पॉन्सरशिप दिले त्या सर्वांचं विशेष या ठिकाणी आभार आम्ही व्यक्त करू, कारण ज्यांच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेला पुरस्कृत करण्यात आलेला आहे. Yes, next fight Pari 11 Karad against Babaraje Zavli team. Babaraje 11 Zavli team won the toss, elected to bat first. चला 45 धावांचं आव्हान आहे आणि 24 बॉल मध्ये 45 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने स्वराज्य 11 32 शिराळा टीम करते. 2 खेळाडू मैदानामध्ये दाखल देखील झालेत. एकीकडे आपण पाहतो ज्या खेळाडूने फक्त आपल्या वैयक्तिक षटकामध्ये 5 धावा खर्च केला होता तो अमर गायकवाड. अमर गायकवाड आपण पाहतो. नॉन स्ट्रायकरला तर आपण पाहतोय 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचा बाहुबली खेळाडू ज्यानं शतक या नवी मुंबईच्या कुरुक्षेत्रावर घडवलं होतं तो मयूर पन्हाळकर सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. 24 मध्ये 45 धावा करायचे आणि प्रत्येक टीमला आज आपल्या स्वतःचे अस्तित्व नक्कीच. पहिला बॉल, पहिल्या बॉलवर मयूर पन्हाळकर नावाचा ब्रँड त्याने दाखवून दिला. पहिलाच बॉल हवाई फायर, टाटा बाय बाय, ह्यूज हिट, मॅक्सिमम षटकार. पहिल्या बॉलवर बॉलला अक्षरशः फिरवून टाकलंय. आता 45 धावांचा पल्ला मी कशा पद्धतीनं गाठणार आहे हे त्यांनी दाखवून दिलंय. गोलंदाज तयार. दुसरा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या झोन मध्ये, स्टँड अँड डिलिव्हर्ड. इट्स अ फ्लॅट मॅक्सिमम षटकार. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक, ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग अ वाव. यावेळी मात्र अप्रतिम फटकेबाजी मयूर पन्हाळकर. त्यांनी सांगितलं नवी मुंबईच्या कुरुक्षेत्रावर सुवर्ण अक्षराने माझं नाव का कोरलं गेलं हे त्यांनी दाखवलंय. पहिल्या 2 बॉलवर आक्रमण केलंय.
चलता रहूंगा रास्ते पर, चलने में मैं माहिर बन जाऊंगा, या तो मुझे मंजिल मिल जाएगी या मैं अच्छा मुसाफिर बन जाऊंगा. मुकद्दर का सिकंदर हा खेळाडू. आणि त्यानंतर पोलादपूर टीम मध्ये चर्चांना आता उदान फुटलंय. चर्चा करावी लागेल आणि अजूनही काही बिघडलेलं नाही. कमबॅक करू शकतात कारण हे रबर बॉल क्रिकेट आहे. इथून कमबॅक करू शकते टीम. गोलंदाजाला मात्र आता भेदक मारा करावा लागेल. आक्रमक माऱ्यासमोर आता भेदक मारा करावा लागेल. गोलंदाज सय्यार राजा. ओहो, यावेळेला मात्र पंचांचा इशारा काय, इट्स अ डेड बॉल. हा चांगला डिसिजन आपल्याला पाहायला मिळतोय कारण रबर बॉलचं क्रिकेट आहे आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये अशा प्रकारचं आणि मान्सून क्रिकेट म्हटलं की थोडंसं कुठेतरी सरावाचा अभाव असतो. परंतु कौतुक करावं लागेल पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि त्याचबरोबर शिवा जाधव त्यांची संपूर्ण कमिटी. कारण टेनिस बॉल क्रिकेट संपल्यानंतर पुन्हा एकदा रबर बॉल क्रिकेटची ही आनंद घेण्याचा या ठिकाणी प्लॅटफॉर्म, आनंद घेण्यासाठी प्लॅटफॉर्म आपण उभं करून दिले आणि कौतुक करावं लागेल किरण मस्कर यांचं. मयूर पन्हाळकर अगदी आग ओकणारी बॅटिंग करत असताना गोलंदाज सय्यार राजा यांचा इथे मात्र संधी होईल का. या वेळेला मात्र प्रत्येकाचे हात डोक्यावर गेलेत. ही चूक नव्हे तर थोडीशी महागडी ठरू शकते. संधी जरूर प्राप्त झाली होती परंतु संधी हातातून निसटून गेली. आता त्याचा फायदा मयूर पन्हाळकर कशा पद्धतीनं जखमी शेर और भी खुकार होत आहे असं म्हणतात. आणि मयूर पन्हाळकर हा तर अतिशय आक्रमक फलंदाज आहे आणि त्याच्या समोर आपण पाहतोय. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये काय घडले. स्वतःवर नाराज देखील आहे. खेळाडूंच्या देखील चेहऱ्यावर नक्कीच या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. गोलंदाज तयार राजा. या वेळेला मात्र पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. माफ करा, पहिला वाईट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि पंचांचा इशारा आलाय. एक सिंगल अजून ऍड होईल. 14 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. अमर गायकवाड स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रीप थोडीशी मिळणं फार गरजेचे असते आणि म्हणून आपण पाहतोय ग्लोव्ज हातामध्ये परिधान केलेत. सरळ पट्ट्याने मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलवर येईल का. एफर्ट्स मात्र खूप चांगले होते परंतु पहा सिमेंटची पिच असल्यामुळे थोडंसं कुठेतरी स्किट होताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा पाहू शकता. पुन्हा एकदा नम्र विनंती आपल्या सगळ्यांना असेल की एखादी कॅच गेली तरी चालेल मित्रांनो परंतु तुम्ही स्वतःला सावरा. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून ओहो काय घडलंय त्या ठिकाणी जजमेंट करण्याचा प्रयत्न परंतु स्किट झालाय आणि त्याचमुळे की काय जीवदान जरूर प्राप्त झालं अमर गायकवाड याला आणि हेच सांगण्याचा प्रयत्न करतात खेळाडू. कारण रबर बॉल म्हटलं की तुमच्या शूजला स्टड्स असणं फार गरजेचं आहे आणि ग्रीप सुद्धा मिळणं फार गरजेचं आहे. त्याचा देखील विचार सर्व खेळाडूंनी केलं पाहिजे. त्या स्टँडर्डचे तुम्हाला शूज घालावे लागतील. इथे फटका चांगला आहे. या वेळेला मात्र आपण पाहतोय आणखीन एक धमाका. बॅट्समन मयूर पन्हाळकरच्या बॅट मधून व्ही शेप मध्ये डीप लॉंग ऑफला क्लिअर करणारा हँडसम षटकार. 21 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. 3 षटकार ठोकलेत मयूर पन्हाळकरने. 18 धावा त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. यावेळी मात्र सावध पवित्रा घेतलाय. खोलवर टप्प्यावरचा बॉल अगदी क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्कर डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न झालाय आणि एक फक्त सिंगलने या ठिकाणी स्ट्राईक रोटेट होते. पहिलं षटक माफ करा समाप्त झाल्याने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा 45चं आव्हान होतं आणि या आव्हानाला 23 धावा पूर्ण करत असताना 23 धावा आता स्कोर कार्डवर माफ करा 22 धावा स्कोर कार्डवर लागल्यात आणि अजूनही 23 धावांची गरज आहे. 18 बॉल आणि 23 धावा. खूप चांगली कॉन्टेस्ट या ठिकाणी रंगत असताना आणि खास करून विशेष जर आपण पाहिलं तर आमचं लक्ष वेधलं जातंय. या पहा नितीन यांच्या माध्यमातून एक कमेंट आली. शब्दांना भावरूप देते तेच खरं पत्र, नात्यांना जोडून ठेवतात तेच खरे गोत्र, नजरे पल्याड पाहू शकतात तेच खरे नेत्र, तेच खरे नेत्र दूर असूनही दुरावत नाही. मला वाटतं तीच खरी मैत्री असावी असं त्यांचं म्हणणं आहे. खूप चांगल्या कमेंट्स आपल्याला पाहायला मिळतात आणि एमटीसी लाईव्ह ह्या सगळ्या चांगल्या कमेंट्स तुमच्यापर्यंत पोहोचवते. म्हणजे एमटीसी लाईव्ह आता अपडेट होताना आपल्याला पाहायला मिळते.
ओहो मयूर साठी हा बॉल मेजवानीचं स्वरूप, मेजवानी स्वीकारली, बॉलला पाठवून दिलाय, बॉल सीमारेषा पार, धमाकेदार, शानदार, रुबाबदार मयूर पन्हाळकरच्या बॅट मधून आला हा षटकार. असे बॉल मयूर पन्हाळकर साठी म्हणजे अगदी इट्स अ फीस्ट फॉर मयूर पन्हाळकर. मेजवानीचं स्वरूप आहे, अशी मेजवानी तो स्वीकारणार असं होणार नाही. गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल. 28 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. 1.1 ओव्हरचा खेळ या ठिकाणी झालाय. मयूर पुन्हा एकदा तयार. अभिषेक ओहो यावेळेला मात्र बॅट अँड पॅडच्या मधीतून गेलाय बॉल, परंतु या वेळेला मात्र बॅटची कडा लागली, परंतु एक डॉट बॉल जरूर आलाय. बऱ्याचशा वेळेच्या प्रतीक्षेनंतर एक डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि अशाच प्रकारचे डॉट बॉल टाकावे लागतील. पोलादपूर टीमला अजूनही कमबॅक करणं फार गरजेचं आणि होऊ शकतं. हे रबर बॉल क्रिकेट आहे. इथे थोडस चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी आपण केली तर नक्कीच या ठिकाणी परिणाम सकारात्मक आपल्या बाजूने होऊ शकतो. परंतु अशा प्रकारचे फुल टॉस बॉल मेजवानी, स्क्वेअर लेगला बॉल गेला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बॉलवर येईल तोपर्यंत 2 धावा मात्र काढल्यात आणि 2 धावांवरच समाधान मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच असेल. मयूर पन्हाळकरला स्वतःकडे स्ट्राईक ठेवायची आहे, कारण त्याच्यामध्ये आता आत्मविश्वास बिल्टअप झालेला आहे आणि त्याला देखील माहिती आहे एक हाती ही मॅच फिरवण्याची क्षमता त्याच्यामध्ये नक्कीच आहे. ते त्यांनी सिद्ध देखील करून दाखवलंय. परंतु गोलंदाजाला आता तारेवरची कसरत करावी लागेल. थोडस आपण पाहतोय रिदम देखील घ्यायला थोडस नक्कीच त्रास होतोय गोलंदाजाला. यावेळी मात्र कव्हरच्या दिशेनं बॅकफुटला गेलाय, बॉलला पाठवून दिलाय, बॉल 1 बाउन्स सीमारेषा पार, कव्हरच्या दिशेनं बॉल सीमारेषा पार, चौकार. काय अफलातून खेळी मयूर पन्हाळकर. आज आपण पाहिलं तर 8 बॉल मध्ये 28 धावांची विस्फोटक खेळी, 32 धावांची विस्फोटक खेळी मयूर पन्हाळकरच्या माध्यमातून. हा देखील अगदी क्लासिकल स्ट्रोक आपण पाहतोय. 1 बाउन्स बॉल सीमारेषा क्लिअर करतोय. आलाय षटकार मयूर पन्हाळकरच्या. 9 मध्ये 32 आतापर्यंत मयूर पन्हाळकरने केल्यात आणि अमर आतापर्यंत 1 बॉल मध्ये 1च धाव केली. टीमचा स्कोर आतापर्यंत 34. मयूर पन्हाळकर खेळतोय 32 या धावसंख्येवर आणि आपल्या नावाला साजेशी कामगिरी आज खरं तर त्याच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. शंकरदादा मोहिते आणि रामजी अमगर साहेब यांचं का विशेष प्रेम या खेळाडूवर राहिलंय ते या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय, कारण सातत्याने नेहमीच विश्वास दाखवला मयूर पन्हाळकरवर आणि त्यांनी बऱ्याच अंशी विश्वासाला सार्थ ठरणारी कामगिरी आपल्या माध्यमातून सातत्याने त्यांनी साकारली. थोडासा रिदम जरूर चुकलाय. पहा आज प्रत्येकाचा हल्ला बोल या ठिकाणी पाहायला मिळतो. प्रत्येक जण खुश आहे, कारण त्यांना देखील माहिती आहे ही मॅच आता कोणत्या स्थितीमध्ये येऊन पोहोचली. आणखीन एक विस्फोटक फटका, बॉल सीमारेषा पार, षटकार. यूं नहीं मिलती है मंजिल राही को, दिल में जुनून सा जगाना होता है, पूछा चिड़िया से कैसे बनाया हौसला, बोली भरनी पड़ती है उड़ान और तिनका तिनका उठाना होता है. मयूर पन्हाळकर इज ऑन फायर. अफलातून कामगिरी मयूर पन्हाळकरची या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि आता मयूर पन्हाळकर 38 धावा आतापर्यंत काढल्यात. मयूर पन्हाळकरने 10 बॉल फेस केलेत. अफलातून कामगिरी, 1 मॅन आर्मी. यावेळेला मात्र आणखीन एक धमाका, बॉल सीमारेषा पार. अगदी महेंद्रसिंग धोनी स्टाईल न केलाय, बॉलला पाठवून दिलाय षटकार आणि या षटकार नंतर मॅच इट्स फिनिश. स्वराज्य 11-32 शिराळा टीम या ठिकाणी विजय संपादित केलेले आहे. अफलातून खेळी मयूर पन्हाळकर. तुम्ही पहा एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून घरबसल्या प्रेक्षकांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आपल्यामुळेच ही स्पर्धा अगदी दर्जेदार तुमच्यापर्यंत आम्ही लाईव्ह प्रक्षेपण पोहोचवतोय. आपण आहात म्हणून या स्पर्धेला वेगळी गंमत आहे, आपण आहात म्हणून या स्पर्धेची वेगळी रंगत आहे. पण मयूर पन्हाळकर तुम्ही पहा, अगदी डॅशिंग डायनामिक व्यक्तिमत्व मयूर पन्हाळकरला पाहू शकता. 11 मध्ये अगदी 400च्या स्ट्राईक रेटने हा खेळाडू खेळलाय आणि धावांचा अक्षरशः पाऊस पडलाय या खेळाडूनं. स्वराज्य 11-32 शिराळा या टीम साठी
असं लांबून घ्या जरा. साली साईडला घ्या. नाही आता तिकडे थोडंसं पुढे निघा. एक फोटो काढतोय म्हणजे नंतर आपल्यासोबत. आलं का